नमस्कार, अश्विनीज किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. नेहमीची शेवयांची खीर तर तुम्ही खाल्लीच असेल, पण हा कधी आंबा ट्विस्ट आणि व्हॅनिला ट्विस्ट ट्राय केलाय? चला तर मग बघूया. त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 3 चमचे तूप गरम करायला ठेवले. त्यात मी 1 वाटी बारीक शेवई भाजायला टाकते. शेवई खाली लागू न देता आपल्याला हलवत हलवत ती भाजून घ्यायची आहे. आणि भाजली की त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचंय. आणि पाणी घातलं की शेवई ढवळून आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं त्याला शिजवून घ्यायचंय. ही शेवई बारीक असल्यामुळे पटकन शिजते. त्यामुळे आपण ह्याला एक 2 ते 3 मिनिटं जरासं हलवायचे. उकळी आली की आपण त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घालणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे दूध तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता. आता तुम्ही म्हणत असाल मी आधी पाणी घातलं मग दूध घातलं असं का? कारण पातेलं गरम झालेलं असतं आणि त्यातच जर का आपण दूध ओतलं तर दूध फाटण्याची शक्यता असते. म्हणून आपण आधी थोडं पाणी घालायचं आणि मग दूध घालायचं. आता इकडे आपल्या खिरीला उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे खवा घालतीये. इथे मी हा घरी बनवलेला खवा वापरतीये. तुम्हाला खवा कसा बनवायचा हे हवं असेल तर मी मागच्या 2 रेसिपीज मध्ये सांगितलेलं आहे हा खवा कसा बनवायचा ते. त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतेय. खवा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे साखर. साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी इथे 6 चमचे साखर वापरलेली आहे. आणि आता आपल्याला आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स कट करून घालायचे. त्याच्याबरोबर 2 चिमूट वेलदोड्याची पूड घालायची आणि खिरीला ढवळायचे. आता तुम्ही म्हणत असताल हिने तर ही तीच खीर सांगितली, ह्यात काय नवीन आहे? पण थांबा, हा 1 चमचा व्हॅनिला एसेन्स तुमच्या खिरीमध्ये टाकून बघा. खिरीची चव इतकी बदलते आणि अप्रतिम चव येते. आणि त्यानंतर आपल्याला ही खीर एक 5 मिनिटं उकळून घ्यायची आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे. तुम्ही बघू शकता खिरीला किती छान दाटसरपणा आलेला आहे. आता एका भांड्यात काढून मी ही फ्रीजमध्ये ठेवून गार करून घेणार आहे. मी हे खिरीचं भांडं साधारण 1-1.5 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि त्यानंतर आता मी हे बाहेर काढले. तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर खीर अजून घट्ट झालेली आहे. वा, काय सुंदर दिसतीये ती खीर. आणि आता शेवटी आपण एका बाउलमध्ये ही तयार झालेली व्हॅनिला फ्लेवरची शेवई खीर घालून घेऊया. वरून मस्तपैकी ड्रायफ्रुट्स घालायचे आणि मग ही तयार केलेली व्हॅनिला फ्लेवरची शेवई खीर सर्व करायची. आणि आता दुसरा ट्विस्ट. त्यासाठी आपण उरलेली जी व्हॅनिला फ्लेवरची खीर आहे त्याच्यामध्येच एका आंब्याचा रस घालतोय. तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही 2 आंब्यांचा रस घातलात तरी चालेल. आणि मग त्याला आपण छान मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करताना तुम्ही बघू शकता खिरीला काय मस्त रंग आलेला आहे. आणि आता ही छान मँगो फ्लेवरची किंवा आंबा फ्लेवरची शेवई खीर आपण एका बाउल मध्ये काढून घेणार आहे. वरून आंब्याच्या फोडी घालून डेकोरेट करणार आहे आणि मग सर्व करणार आहे. आंब्याचा सीझन अजून संपायचा आहे. त्याआधी नक्की तुमच्या शेवई खिरीला हा आंब्याचा ट्विस्ट देऊन बघा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा कशी बनते तुमची व्हॅनिला आणि आंबा फ्लेवरची शेवई खीर. धन्यवाद.